नमस्कार. तर आपण कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाच्या दिशाबाबत सिद्धांत बघत असताना पहिला सिद्धांत पाहिला होता रेखात्मक सिद्धांत किंवा उत्क्रांतीवादी सिद्धांत. आज आपण सामाजिक परिवर्तनाच्या दिशाबाबत सिद्धांत पाहत असताना दुसरा सिद्धांत अभ्यासणार आहोत. तो सिद्धांत आहे चक्राकार सिद्धांत, सायक्लिकल थेरी. चक्राकार सिद्धांत या सिद्धांताचे समर्थक किंवा या सिद्धांताच्या बाबतीत ज्या ज्या विचारवंतांनी, ज्या समाजशास्त्रज्ञांनी विचार मांडलेले आहेत ते आहेत स्पेंगलर, विल्फ्रेड पॅरेटो आणि सोरोकिन आणि टायनबी यासारख्या विचारवंतांनी या सिद्धांताचा पुरस्कार केलेला आहे. तर निसर्गातील दिवस आणि रात्र किंवा ऋतूचे चक्र असतील, निसर्गातील दिवस रात्र जसं सतत घडत असते, दिवसामागून रात्र, रात्रीमागून दिवस जसा होत असतो तसंच ऋतू जसं चक्र आहे, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, हे दरवर्षी सातत्याने चक्राकार पद्धतीने जशा पद्धतीने सुरू राहते तशाच पद्धतीने समाजशास्त्रज्ञांनी ह्या समाजातील परिवर्तनसुद्धा किंवा समाजाची स्थितीसुद्धा ही चक्राकार पद्धतीच्या माध्यमातून परिवर्तित होत असते. अशा पद्धतीचे विचार या चक्राकार सिद्धांताच्या माध्यमातून स्पेंगलर, विल्फ्रेड पॅरेटो, सोरोकिन, टायनबी यांनी मांडलेले आहेत. तर सुरुवातीला आपण बघू स्पेंगलर काय म्हणतो. स्पेंगलर यांच्या मते समाजाचं एक पूर्वनिर्धारित, समाजाचं एक पूर्वनियोजित असं एक चक्र असते आणि प्रत्येक सभ्यता ही समाजामध्ये असणारी जी सभ्यता असते, समाजामध्ये निर्माण झालेली जी सामाजिक परिस्थिती असते, आपण ज्या समाजाला सभ्य समाज म्हणतो, ही जी सभ्यता आहे, वागण्याच्या रीतीभाती आहे, याच्या 3 अवस्था असतात की जन्म, युवा अवस्था आणि मृत्यू अवस्था. अशा या 3 चक्रातून ही अवस्था सतत जात असते. ही अवस्था तशा प्रकारे आपली वाटचाल करीत असते. आणि त्यांनी म्हटलं की सध्याची जी आधुनिक समाजाची जी अवस्था आहे, ती अवस्था सध्याची आधुनिक जी समाजाची अवस्था आहे ती आता पुन्हा अधोगतीकडे चाललेली आहे, अधोगतीकडे जाण्याला सुरुवात झालेली आहे. आज समाज शेवटच्या अवस्थेमध्ये म्हणजे वृद्धावस्थेमध्ये आहे, तो मृत्यूच्या चक्रामध्ये जाण्यास आता कुठेतरी वाटचाल करीत आहे. परंतु जसं इतिहासाची पुनरावृत्ती होते असं आपण म्हणतो, इतिहास हा पुन्हा किंवा डबल पुन्हा कुठेतरी त्याची पुनरावृत्ती होत असते. म्हणूनच सर्व समाज, जसं समाजाने सुद्धा ज्या समाजाच्या ज्या अवस्था आहेत त्या समाजाच्या सगळ्या अवस्था पार केल्यानंतर समाजसुद्धा पुन्हा त्याच स्थितीवरती येत असतो किंवा त्याची जी मूळ स्थिती असते त्या स्थितीवरती तो वापस येत असतो, म्हणजे ज्याच्यामुळे पुन्हा ते चक्र सतत सुरू राहत असते. स्पेंगलर यांनी सामाजिक परिवर्तनाच्या चक्राकार सिद्धांताची त्यांनी व्याख्या केलेली आहे. तसंच ग्रीक, रोमन इत्यादी 8 मोठ्या व श्रेष्ठ सभ्यतांचं अध्ययन त्यांनी केलं. ज्या सगळ्यात श्रेष्ठ सभ्यता ज्यांना मानल्या जाते, ग्रीक, युनानी आणि रोमन, या अशा प्रकारच्या 8 सभ्यतांचं त्यांनी वर्णन केलं आणि असा निष्कर्ष काढला की ह्या ज्या सर्व सभ्यता आहेत, ह्या ज्या सगळ्या समाजामध्ये असणाऱ्या ज्या परिस्थिती आहेत, या जन्म, विकास आणि मृत्यूच्या चक्रामधूनच जात गेलेल्या आहेत किंवा जात असलेल्या त्यांना दिसून आलेल्या आहे. म्हणजेच सभ्यतेचा जन्म होतो. एक विचार केला की आपण ज्या अवस्थेमधून आलेलो आहे, सुरुवातीला सभ्यता वगैरे नव्हती, मानवाशी फक्त वागायचं, नातेवाईक किंवा काय करायचं, पवित्र अपवित्र यासारख्या भावना नव्हत्या. ह्या काळाच्या ओघात, विकासाच्या ओघात माणूस जसं जसं प्रगत होत गेला तसंच्या ओघात म्हणजे सभ्यतेचा जसा जसा विकास होत गेला, ह्या सगळ्या गोष्टी निर्माण झालेल्या आहे. म्हणजे सभ्यतेचा जसा जन्म होतो, काही काळानंतर सभ्यता पुन्हा विकसित होते. म्हणजे आजची जी परिस्थिती आहे की सभ्यता विकसित झालेली आहे आणि काही काळानंतर मात्र त्या सभ्यतेचा ह्रास होतो. अशा प्रकारे जन्म, युवावस्था आणि मृत्यू अशा 3 अवस्थेमधून सभ्यावस्था ही जात असते. म्हणून स्पेंगलरनं असं म्हटलेलं आहे की आज पाश्चात्य समाजाची सभ्यता संपलेली आहे. आज पाश्चात्य समाजाच्या सभ्यतेच्या ह्रासाला सुरुवात झालेली असून ते गरजेचं सुद्धा आहे. अशा प्रकारे समाजामध्ये परिवर्तन हे चक्राकार गतीने होते, म्हणजे एकरेषीय होत नाही, तर ते उलट फिरून पुन्हा त्याच ठिकाणी येत असते. अशा प्रकारे चक्राकार सिद्धांताचं प्रतिपादन करताना स्पेंगलर यांनी आपलं मत मांडलेलं आहे. नंतर विल्फ्रेड पॅरेटो जे सुद्धा ह्या चक्राकार सिद्धांताचे समर्थक आहे, ते काय म्हणतात की यांनी एलाइट थेरी मांडलेली आहे. तुम्हाला माहीत असेल की शिष्टजन अभिसरण सिद्धांत, एलाइट थेरी मांडलेली आहे.
हा चक्राकार सिद्धांताच्या माध्यमातून ते काय म्हणतात की प्रत्येक समाजामध्ये दोन वर्ग असतात. प्रत्येक समाजात दोन वर्ग असतात. एक वर्ग असतो श्रेष्ठ वर्ग आणि दुसरा वर्ग असतो कनिष्ठ वर्ग. तर समाजामध्ये कोणाचं प्रभुत्व राहत असेल की जो वर्ग उच्च वर्ग आहे, जो वर्ग श्रेष्ठ वर्ग आहे, त्या श्रेष्ठ वर्गाचं सतत समाजावरती प्रभुत्व असते. आणि हा जो श्रेष्ठ वर्ग आहे हा सर्व गुण संपन्न असतो. यांच्याकडे एक विशिष्ट गुण असते की ज्याच्यामुळे तो सर्व गुण संपन्न झालेला असतो. मात्र परिस्थिती काय असते की असे जे लोक असतात, हे जे एलाइट लोक असतात, हे जे श्रेष्ठीजन लोक असतात, हे जे उच्च किंवा विशिष्ट गुणसंपन्न असणारे लोक असतात, हे संख्येने मात्र अत्यंत कमी असतात. यांची समाजामध्ये संख्या अत्यंत कमी असते. मग त्यावेळेस काय होते की मग कनिष्ठ स्तरातील किंवा कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या वर्गातील काही हुशार, कर्तृत्ववान, बुद्धिमान, चारित्र्यवान, योग्य व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वाने उच्च स्थान प्राप्त करत असतात. कारण की उच्च वर्गामध्ये असणाऱ्या लोकांची संख्या कमी असते. आणि आजही जर आपण समाजाची परिस्थिती पाहिली तर हे एलाइट जे लोक असतात, जे श्रेष्ठजन, जे बुद्धिजीवी म्हणतो आपण ज्यांना, जे हुशार म्हणतो, जे चारित्र्यवान म्हणतो, अशा लोकांची संख्या खूप कमी असते. मग अशा संख्या कमी असल्यानंतर जे कनिष्ठ दर्जातील किंवा कनिष्ठ स्थानातील जे लोक असतात ते आपल्या या बुद्धीच्या बळावरती, कर्तृत्वाच्या बळावरती उच्च स्थान प्राप्त करत असतात. आणि याच्यातूनच मग जे पूर्वीचे जे श्रेष्ठजन होते त्यांचं काय होते, पतन होते, असं विल्फ्रेड पॅरेटो म्हणतो. की म्हणजे मूळ जे पूर्वीचे जे श्रेष्ठजन म्हणून बसलेले आहेत, ज्यांचं स्थान श्रेष्ठ होतं, त्यांचं कनिष्ठ वर्गातील लोक तिथपर्यंत पोहोचल्यामुळे ज्या मूळ लोकांचं काय होते, पतन व्हायला सुरुवात होते. आणि त्यांची जागा कोण घेतात, मग कनिष्ठ वर्गातील लोक घेतात. अशी प्रक्रिया ही प्रत्येक समाजामध्ये निरंतर सुरू असते. अशा प्रकारची जी प्रक्रिया ही प्रत्येक समाजामध्ये सातत्याने सुरू राहत असते. यालाच समाजाचा चक्रीय सिद्धांत सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. की याच गोष्टी म्हणजे कनिष्ठ जातीतील लोक, पहिले उच्च वर्गातील लोक श्रेष्ठ ठिकाणी असतात, तिथचे लोक कमी असतात, म्हणून त्याची ठिकाण जागा मग कोण घेतात, कनिष्ठ वर्गातील लोक घेतात. मग कनिष्ठ वर्ग उच्च वर्गावर पोचते. मग त्याच्यानंतर त्यांची सुद्धा काही काळपर्यंत मर्यादा असते. त्याच्यानंतर पुन्हा कनिष्ठ समाजातील लोक तिथपर्यंत पोहोचतात. आणि ही प्रक्रिया सातत्याने सुरू राहते समाजामध्ये. यालाच विल्फ्रेड पॅरेटो यांनी चक्राकार सिद्धांत असं म्हटलेलं आहे. कारण की हे गोष्ट चक्रीय पद्धतीने सतत समाजामध्ये अविरतपणे सुरू राहत असते. समाजातील शिष्टजनांची खालच्या स्तरात जाणे, समाजाचे शिष्टजन म्हणजे जे एलाइट आहेत, जे श्रेष्ठ आहेत, यांचे खालच्या स्तरात जाणे म्हणजेच अधोगामी गतिशीलता. आपण सामाजिक गतिशीलतेचे दोन प्रकार पाहिले होते की स्तंभीय गतिशीलतेमध्ये दोन प्रकार होते, एक क्षैतिज गतिशीलता आणि स्तंभीय गतिशीलता. स्तंभीय गतिशीलतामध्ये दोन प्रकार होते, एक ऊर्ध्वगामी गतिशीलता आणि अधोगामी गतिशीलता. तर जेव्हा श्रेष्ठ वर्गातील व्यक्ती कनिष्ठ वर्गात येते त्या गतिशीलता आपण काय म्हणतो, त्या गतिशीलतेला आपण काय म्हणतो, अधोगामी गतिशीलता. आणि जेव्हा कनिष्ठ वर्गातून व्यक्ती श्रेष्ठ वर्गात जाते तेव्हा त्या गतिशीलतेला आपण ऊर्ध्वगामी गतिशीलता असं म्हणत असतो. अशा प्रकारे विल्फ्रेड पॅरेटो यांनी चक्राकार सिद्धांताचं समर्थन केलेलं आहे किंवा चक्राकार सिद्धांत प्रतिपादित केलेला आहे. त्याच्यानंतर अर्नॉल्ड जे टायनबी आहेत यांनी सुद्धा जगातील सभ्यतेचा अभ्यास केला. ज्या पद्धतीने स्पेंगलरनी जगातील 8 सभ्यतांचा अभ्यास केला, तशाच या 8 सभ्यतांचा अभ्यास अर्नॉल्ड टायनबी यांनी सुद्धा सभ्यतेचा अभ्यास करून इतिहासाचा जो चक्राकार सिद्धांत आहे त्यांनी सुद्धा मांडलेला आहे. ते काय म्हणतात की सभ्यता ही युवावस्था, प्रौढावस्था आणि पतन या 3 अवस्थांमधून जात असते. म्हणजे सभ्यतेचा विकास होतो, ती काही काळ टिकून राहते आणि त्याच्यानंतर तिचा ऱ्हास होतो. म्हणजे सभ्यता ही युवा अवस्था, प्रौढावस्था आणि नंतर पतन या 3 अवस्थेतून सतत जात असते. म्हणजे ही 3 जात असते. त्यांनी चॅलेंज म्हणजे आव्हान आणि रिस्पॉन्स प्रत्युत्तर या 2 संज्ञा मांडलेल्या. कोणी, अर्नॉल्ड टायनबी यांनी की 2 अवस्था मांडलेली आहे की एक म्हणजे आव्हान आणि दुसरं प्रत्युत्तर. या 2 संज्ञा त्यांनी मांडलेल्या आहेत. त्यांच्या मते प्रत्येक समाजापुढे काही आव्हाने असतात. जेव्हा समाज आपलं वाटचाल चालू असते समाजाची, तेव्हा समाजासमोर काही ना काहीतरी आव्हाने येत असतात, काही ना काहीतरी चॅलेंजेस येत असतात. आणि प्रत्येक आव्हानाला समाज काही ना काहीतरी प्रत्युत्तर हे देत असतो. जेव्हा समाजासमोर काही ना काही, आणि समाजामध्ये आव्हान नाही असा कोणताही समाज नाही.
प्रत्येक समाजामध्ये आव्हानं हे चॅलेंज हे निर्माण होत असतात आणि समाज त्याला काही ना काहीतरी प्रत्युत्तर देत असतो. मग तायनबी यांनी अशा 3 अवस्था सांगितलेल्या आहे की एक आव्हानांचं प्रत्युत्तर देणे, दुसरं संकटाचा काळ आणि तिसरा म्हणजे वृद्धावस्थाचा काळ होय. अशा प्रकारच्या 3 अवस्था तायनबी यांनी सांगितलेल्या आहे. मग तायनबी काय म्हणतो की आजची जी सभ्यता आहे, सध्याची जी परिस्थिती आहे, आजची जी सभ्यता आहे ही पतनाच्या अवस्थेत आहे, शेवटच्या अवस्थेमध्ये आहे, ऱ्हासाच्या अवस्थेमध्ये आहे. तिला आता मृत्यूपासून वाचवता येत नाही. सभ्यता संपण्याच्या मार्गावर आहे, सभ्यता नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे. तायनबीच्या मते आजची जी सभ्यता ही शेवटच्या अवस्थेमध्ये आहे आणि काही अल्पसंख्याक लोक रोगट सभ्यतेपासून, रोगट जी चाललेली सभ्यता आहे, स्वतःला वाचवू पाहत आहे, अलिप्त ठेवू पाहत आहे, स्वतःला त्याच्यापासून दूर ठेवू पाहत आहे आणि ईश्वर प्रदत्त शक्तीद्वारे ज्ञान आणि शक्ती प्राप्त करू पाहत आहेत. पण हे लोकांमध्ये उत्साह निर्माण करून पुन्हा शक्तीचा संचार करू शकतात, तसेच आव्हानास प्रत्युत्तर देऊ शकतात. काही लोक ह्या पतनाला कुठेतरी चॅलेंज करत आहे की नाही, जे पतन होत आहे याला आपण काहीतरी प्रत्युत्तर देऊ, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करत आहे. म्हणजे आजच्या जी पतन होत आहे, जी सभ्यतेचं पतन होत आहे, याला नष्ट करण्यापासून वाचवता येणं शक्य आहे. अशा प्रकारचं मत तायनबी यांनी या चक्राकार सिद्धांताच्या माध्यमातून मांडलेलं आहे. तसंच ज्याप्रमाणे तायनबी यांनी विविध सभ्यतांचा अभ्यास केला आणि हा चक्राकार सिद्धांत मांडला, तसंच सोरोकिन हे सुद्धा एक या चक्राकार सिद्धांताचे समर्थक आहे. त्यांनी सुद्धा या सभ्यतांचं 3 प्रमुख वर्गामध्ये त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. त्यांच्यामध्ये काल्पनिक अवस्था, दुसरी आहे आदर्शात्मक आणि संवेदनात्मक. काल्पनिक, आदर्शात्मक आणि संवेदनात्मक. काल्पनिक प्रकारच्या सभ्यतेमध्ये जी काल्पनिक असते, जी फक्त कल्पना करायची असते की असं असं असेल, हे काल्पनिक प्रकारच्या सभ्यतेमध्ये संपूर्ण घटनांचे एकमात्र कारण ईश्वर हाच आहे असे मानण्यात आले. काल्पनिक अवस्थेमध्ये काय, ज्या काही गोष्टी घडतात, ज्या गोष्टी चालू आहे, त्याच्यामागे फक्त आणि फक्त एकमेव कारण आहे, ते म्हणजेच काय, ईश्वर आहे असं मानण्यात आलं. आध्यात्मिक कल्पना, फक्त आध्यात्मिक कल्पना हा जीवनाचा आधार आहे किंवा जीवनाचा आधार त्यांच्या दृष्टिकोनातून बनलेला आहे. कारण वास्तविकता आणि व्यावहारिकतेचा विचार, वस्तुस्थिती काय आहे आणि व्यवहार काय आहे, वास्तविकता आणि व्यावहारिकतेचा विचार आध्यात्मिक दृष्टिकोनातून करण्यात आलेला आहे. आदर्शात्मक जे नंतर जे दुसरा टप्पा आहे की आदर्शात्मक प्रकाराच्या सभ्यतेमध्ये पारलौकिक आणि लौकिक या 2 गोष्टींना विशेष महत्त्व दिले गेलेले आहे. आणि या प्रकारच्या सभ्यतेमध्ये संवेदनात्मक आणि काल्पनिक या दोनही सभ्यतेचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. काल्पनिक आणि संवेदनात्मक शेवटची जी प्रक्रिया आहे, ज्या 3 अवस्था सांगितल्या, काल्पनिक, आदर्शात्मक आणि संवेदनात्मक, तर या आदर्शात्मक अवस्थेमध्ये पहिली अवस्था काल्पनिक अवस्था आणि सगळ्यात शेवट येणारी जी संवेदनात्मक अवस्था आहे, या दोनही अवस्थांचा सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न कुठेतरी केला गेलेला आहे. मात्र यामध्ये ईश्वर किंवा लौकिक या दोन्हींची अवहेलना केली जात नाही, तर भौतिक आणि लौकिक सुखाला सर्व काही मानले जात नाही. येथेही भौतिक आणि लौकिक सुख सगळं काही मान्य आहे असंही म्हटल्या जात नाही. तसंच आध्यात्मिक कल्पनेला देखील विशेष महत्त्व दिले जात नाही. म्हणजे दोन्हीही, म्हणजे संवेदनात्मक आणि काल्पनिक या दोन्ही गोष्टीचा एक सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न या आदर्शात्मक पायरीच्या माध्यमातून किंवा या आदर्शात्मक अवस्थेमध्ये मान्य करण्यात आलेला आहे. आता शेवटची जी अवस्था आहे की संवेदनात्मक अवस्था, 3 अवस्था कोणत्या, काल्पनिक, आदर्शात्मक आणि संवेदनात्मक, या तिसऱ्या अवस्थेमध्ये मात्र भौतिकवादाला विशेष महत्त्व दिलं. जे आजच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो की भौतिक सुख, भौतिक विचारसरणी याला विशेष महत्त्व आहे आणि व्यक्ती आज भौतिक सुखाच्या मागे मोठा लागलेला आपल्याला दिसून येतो. तर आज भौतिक सुखाला, म्हणजे ही शेवटची अवस्था आहे संवेदनात्मक, की आज याच्यामध्ये भौतिकवादाला विशेष महत्त्व दिलेलं आहे आणि यामध्ये व्यक्तीच्या आवश्यकता, व्यक्तीच्या ज्या काही गरजा असतील, ज्या काही इच्छा असतील, याच्या पूर्तीकरता साधनांना विशेष महत्त्व दिले गेलेलं आहे. आणि साधनं मिळत असताना
साधनांना विशेष यासाठी महत्त्व दिलं गेलेलं आहे की जे आपल्याला साध्य मिळवायचं आहे, भौतिक सुखामध्ये जे आपल्याला साध्य साध्य आहे, म्हणजे जी काही गोष्ट प्राप्त करायची त्याच्यासाठी आपण कोणतंही साध्य वापर करू, कोणतंही साधन आपण वापर करू, म्हणून साधनांना विशेष महत्त्व दिले आहे की साधन आपण कोणतंही वापरू, साध्य मिळवणे ह्या मूलभूत उद्देश या संवेदनात्मक अवस्थेमध्ये आहे. धर्म असेल, प्रथा असेल, परंपरा असेल यांचं स्थान आता गौण राहिलेलं आहे असून विज्ञान आणि तांत्रिकतेला सुद्धा विशेष महत्त्व या संवेदनात्मक स्थितीमध्ये आहे. आता या सभ्यतेला पुन्हा काल्पनिक अवस्थेकडे जायला पाहिजे. आता ही जी शेवटची अवस्था झालेली आहे आणि आता पुन्हा कोणतरी सुरुवात काल्पनिक अवस्थेकडे जायला पाहिजे, अशा प्रकारचं मत या सोरोकिन यांनी या चक्राकार सिद्धांताच्या माध्यमातून मांडलेलं आहे. अशा प्रकारे टायनबी असेल, स्पेंगनर असेल, विल्फ्रेड पॅरेटो असेल किंवा सोरोकिन असेल यांनी या चक्राकार सिद्धांताचं प्रतिपादन याच्या माध्यमातून केलेलं आहे किंवा अशा प्रकारे या चक्राकार सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. अशा प्रकारे आज चक्राकार सिद्धांत इथं बघितलेला आहे. आता आपण इथेच थांबू. धन्यवाद.